उल्हासनगर महापालिकेची महासभा गोंधळानंतर सुरू आहे। भाजप नगरसेवकांचं सत्ताधारी शिवसेनेविरोधात ठिय्या आंदोलन सुरू आहे। डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। पण पाहू शकता उल्हासनगरमध्ये आता उल्हासनगर महापालिकेची महासभा गोंधळानंतर देखील सुरू आहे। भाजप नगरसेवकांचं सत्ताधारी शिवसेनेविरोधात ठिय्या आंदोलन आता सुरू आहे। तर प्रश्नावरून डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्याशी जोडले गेलेत। गणेश, काय सांगाल याबद्दलचा अधिकचा तपशील? विशेष यामध्ये फक्त शिवसेना सत्ताधारी नाहीये तर भाजपा देखील यामध्ये सत्ताधारी आहेत। शिवसेना आणि भाजपाची एकत्रित या ठिकाणी सत्ता आहे। असं असताना कॅम्प नंबर 5 परिसरामध्ये जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात भाजपाचे नगरसेवक आक्रमक झालेत। त्यांनी काही वेळापूर्वीच हातामध्ये काळ्या रंगाचे बॅनर घेऊन प्रवेश केला। त्यावेळेस सुरक्षा रक्षक त्यांच्यामध्ये झटापटी झाली। आज या संदर्भात महासभा होती, मात्र महासभेत डम्पिंग ग्राउंडचा विषय नगरसेवक देत असताना भाजपाचे ते सत्ताधारी शिवसेनेकडून घेतले जात नाहीत असा आरोप नगरसेवकांनी केला। आणि आज महासभा सुरू असताना त्याच विषयावरून पहिल्यांदा भाजपाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातलेला आहे। आता भाजपाचे सगळे नगरसेवक आहेत ते ठिय्या आंदोलन करतायत आणि शिवसेनेच्या महापौर असतील किंवा शिवसेनेचे गटनेते असतील किंवा प्रशासनातील आयुक्त असतील यांना धारेवर धरलेला आहे की डम्पिंग ग्राउंडचा त्रास सर्वसामान्य उल्हासनगर वासियांना त्याचबरोबर नगरसेवकांना होतोय, इथले जे साधू संत आहेत त्यांना होतोय। तुम्ही करताय काय? विशेष म्हणजे दोन्हीही पक्ष सत्तेत असताना सत्ताधारी पक्षाला आंदोलनाची वेळ येते याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे आणि सध्या गोंधळाच्या वातावरणामध्ये ही महासभा सुरू आहे। त्याच प्रश्नावर सध्या ही महासभा सुरू आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।